आपण 12 चॅप्टर बघतोय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रो means electrons, magnetic means magnetic field, and induction means produced current. ठीक आहे, बघा या चॅप्टर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड पासून इलेक्ट्रिक फील्ड मिळवायचं आहे. याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं, मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स म्हणजे करंट गिव्स मॅग्नेटिक फील्ड. करंट पासून आपल्याला मॅग्नेटिक फील्ड मिळतं. पण या चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहोत, मॅग्नेट और मॅग्नेटिक फील्ड गिव्स इलेक्ट्रिक करंट. म्हणजेच इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आर इंटर रिलेटेड. म्हणजे आपण असं सांगू शकतो, इलेक्ट्रिक फील्ड पासून मॅग्नेटिक फील्ड मिळतं आणि मॅग्नेटिक फील्ड पासून इलेक्ट्रिक फील्ड मिळतं. म्हणजे हे दोन्ही कसे आहेत, इंटर रिलेटेड टू इच अदर. मॅग्नेटिक फील्ड पासून किंवा मॅग्नेट पासून इलेक्ट्रिक करंट मिळतो, याच्यासाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट करायचा आहे. या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलेलं आहे, एक बार मॅग्नेट घेतलेला आहे आणि एक कंडक्टिंग कॉइल घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये इथं गॅल्व्हनोमीटर जोडलेला आहे. या कॉइल मध्ये कुठलाही करंट अप्लाय केलेला नाही. याच्या शेजारी काय ठेवलंय, बार मॅग्नेट ठेवलाय. आता इथं काय होतंय बघा, इंड्यूस्ड करंट म्हणजे या मॅग्नेटमुळं या कॉइल मध्ये करंट निर्माण होतोय. यालाच काय म्हणतो आपण, इंड्यूस्ड करंट किंवा इंडक्शन ऑफ करंट. काय होतं बघा, आता ज्या वेळेस हा बार मॅग्नेट कुणाच्या संपर्कामध्ये आणतो, आपण एका कॉइलच्या संपर्कामध्ये आणतो, त्यावेळेस आपल्याला काय दिसेल, त्या कॉइल मध्ये असणाऱ्या गॅल्व्हनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन दिसेल. म्हणजे तिथं प्रेझेन्स ऑफ करंट असेल. आता या ठिकाणी कॉइल म्हणजे काय, कॉइल म्हणजे काय असेल तर एक कंडक्टिंग वायर असेल, पर्टिक्युलर शेप असणारी एक कंडक्टिंग वायर आहे. आणि याच्या संपर्कामध्ये आपण ज्यावेळेस मॅग्नेट आणतो, त्यावेळेस काय दिसेल आपल्याला, इंड्यूस झालेला करंट. जसा आपण मॅग्नेट या कॉइलकडे आणतो, त्यावेळेस काय होतं, या मॅग्नेटिक फील्डमुळं याच्यामध्ये करंट जनरेट होतो. यालाच काय म्हणतो आपण, इंड्यूस्ड करंट. आता इथं डायरेक्शन ऑफ करंट दाखवलेली आहे. या पॉइंट कडून करंट चालला इकडं. जर आपण मॅग्नेट इकडं आणला असेल तर करंट या दिशेनं फ्लो होतो, आणि जर मॅग्नेट इकडं नेला असेल या दिशेनं तर करंटची डायरेक्शन चेंज होते. म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्डमुळं किंवा मॅग्नेटमुळं या कॉइलमध्ये करंट इंड्यूस होतो. यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आर इंटर रिलेटेड. इंड्यूस्ड करंट किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याचा स्टडी करण्यासाठी फॅरेडे या सायंटिस्टनं आपल्याला लॉ दिलेले आहेत, फॅरेडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅरेडे या सायंटिस्टनं काय केलं, एक्सपेरिमेंट केला, ज्याच्यामध्ये बार मॅग्नेट होता आणि एक कॉइल असणारं क्लोज्ड इलेक्ट्रिकल सर्किट होतं. त्याच्यानुसार पहिला लॉ बघतोय आपण, फॅरेडेज फर्स्ट लॉ. याची डेफिनेशन आहे, व्हेनेवर देअर इज अ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इन अ क्लोज्ड सर्किट. बघा, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इन अ क्लोज्ड सर्किट म्हणजे इथं हा मॅग्नेट आहे, आणि मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस या कुठे ऍक्ट होत आहेत, या क्लोज्ड इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये. अँड इंड्यूस्ड EMF इज प्रोड्यूस्ड इन द सर्किट.
बघा, EMF म्हणजे काय? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ज्याच्यामुळं इलेक्ट्रॉन मोशन मध्ये येतात आणि ज्याच्यामुळे आपल्याला करंट मिळतो. म्हणजे काय सांगितलं इथं, व्हेनेवर देअर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. आता मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, तर मॅग्नेटिक फील्ड आपण असं म्हणू शकतो. ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक फील्ड चेंज करतो त्यावेळेस काय होतं, इन अ क्लोज्ड सर्किट, या क्लोज्ड सर्किट मध्ये EMF प्रोड्यूस होतो. EMF काय होतो, प्रोड्यूस होतो आणि त्याच्यामुळेच काय मिळतो आपल्याला, करंट इन दॅट सर्किट. याला म्हणले आपण फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याची डेफिनेशन बघूया आता. द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF produced in the circuit is directly proportional to the rate of change of magnetic flux linked with the circuit. त्या डायग्राम मध्ये बघा, या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स कुणामुळे तयार होतात, मॅग्नेटमुळे. करंट कुणामध्ये तयार होतोय, क्लोज्ड सर्किट मध्ये. आता या ठिकाणी काय घेतलेलं आहे, मॅग्निट्यूड घेतलेला आहे. द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF प्रोड्यूस्ड इन द सर्किट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सर्किट. इथं म्हणजे काय, जो काही EMF तयार होतोय, हा EMF कुणामुळे तयार होतोय, तर या मॅग्नेटिक फ्लक्समुळे. मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन बघायचं आहे. लेट d∅dt इज द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. या ठिकाणी जो सिम्बॉल दाखवलेला आहे फाय, याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच काय, मॅग्नेटिक फील्ड. d∅dt म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. E इज द इंड्युस्ड EMF. ही काय आहे, EMF ची व्हॅल्यू. आपली डेफिनेशन सांगते इथं, प्रोड्युस्ड EMF इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द rate of change of magnetic flux. Therefore, E is directly proportional d∅dt. प्रपोर्शनॅलिटी काढण्यासाठी आपण काय करतोय, एक कॉन्स्टंट घेतोय, तो इथं डिनोट केलेला आहे K. E इज इक्वल टू K d∅dt. प्रपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायचा असेल तर आपल्याला कॉन्स्टंट घ्यावा लागतो आणि इथं तो कॉन्स्टंट कोण आहे, K. इन SI युनिट K इज इक्वल टू 1. या K ची व्हॅल्यू किती आहे, 1. Therefore E इज इक्वल टू, म्हणजे EMF इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, दॅट इज d∅dt. बाय फर्स्ट लॉ E इज इक्वल टू मायनस d∅dt. बाय फर्स्ट लॉ आपल्याला असं सांगता येईल, E इज इक्वल टू मायनस d∅dt. म्हणजे E कुणाची व्हॅल्यू आहे, इंड्युस्ड EMF, आणि d∅dt म्हणजे काय, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स आणि EMF हे एकमेकांना काय आहेत, अपोजिट आहेत. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिले, E इज इक्वल टू मायनस d∅dt. इथं डायग्राम मध्ये जर आपण बघितलं, इथं कॉईल आहे, त्या कॉईलला नंबर ऑफ टर्न आहेत, 1 2 3 4 असे n पर्यंत नंबर ऑफ टर्न n. आणि या ठिकाणी मॅग्नेट आहे, या मॅग्नेटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, म्हणजेच काय होतं, मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतं. आणि या मॅग्नेटिक फ्लक्समुळं इथं EMF म्हणजेच करंट प्रोड्यूस होतो. आता मग काय केलेलं आहे, इफ phi is the flux associated with single turn, म्हणजे दिलेल्या कॉइलमध्ये
ही जर इलेक्ट्रिक कॉईल असेल तर याच्यामध्ये एका टर्नसाठी फाय एवढं मॅग्नेटिक फ्लक्स आहे. देन द टोटल मॅग्नेटिक फ्लक्स फॉर अ कॉईल हॅव्हिंग n टर्न, म्हणजे इथं जेवढ्या टर्न आहेत 1 पासून n पर्यंत, या प्रत्येक टर्नसाठी मिळणारं मॅग्नेटिक फ्लक्स काय असेल, फाय इज इक्वल टू n फाय डॅश. फाय इज इक्वल टू n फाय डॅश. देअरफॉर ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करूया, इज इक्वल टू मायनस n डी फाय डॅश अपॉन डी टी. यालाच काय म्हणतो आपण, दिस इज ऑल्सो नोन ॲज फ्लक्स रूल, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स रूल. मॅग्नेटिक फ्लक्स डिनोट केलेला आहे लेटर फाय. SI युनिट ऑफ EMF is equal to volt. SI unit of d phi by dt is Weber per second. याच्यानंतर आपल्याला डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट हे बघायचं. म्हणजे तयार झालेला करंट, मॅग्नेटिक फील्डमुळं, मॅग्नेटिक फ्लक्समुळं तयार झालेला करंट, याची डायरेक्शन आपल्याला आता सांगायची. डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट आपल्याला कोणी दिलंय, तर सायंटिस्ट लेन्झ. म्हणून याचा लॉ आहे लेन्झ लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे, हा लॉ आपल्याला बघायचा आहे. डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ सर्किट इज सच दॅट द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड by the induced current opposes the change in magnetic flux that induces the current. The direction of induced EMF is same as that of the induced current. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितले बघा, डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट, तयार होणारा करंट कशामुळे तयार होतोय, मॅग्नेटिक फील्डमुळे. Direction of induced current in a circuit is such that the magnetic field produced by the induced current opposes the change in magnetic flux. म्हणजे तयार होणारा करंट हा कुणाला अपोज करतोय, तर चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सला. म्हणजे जसं मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं तसा करंट काय होतो, चेंज होतो. That induces the current. The direction of induced EMF is the same as that of induced current. आता या ठिकाणी EMF and current या दोन क्वांटिटी सांगितलेली आहेत. EMF म्हणजे काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, आणि I म्हणजे काय, करंट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल, जो इंड्युस्ड EMF आहे, तयार झालेला EMF, तो काय देतो, करंट देतो. आणि तो कोणाला अपोज करतो, तर मॅग्नेटिक फ्लक्सला. तर अशा पद्धतीनं लेन्झ लॉ काय सांगतो आपल्याला, डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. आता आपल्याला ऍप्लिकेशन बघायचं आहे, ऍप्लिकेशन्स ऑफ लेन्झ लॉ. आता आपण लेन्झचा लॉ बघितला होता, तर त्याचं आपल्याला ऍप्लिकेशन बघायचं आहे. याचं पहिले ऍप्लिकेशन आहे मोशन ऑफ मॅग्नेट टुवर्ड्स अ लूप. मध्ये काय केले बघा, एक इलेक्ट्रिकल क्लोज्ड लूप घेतलेला आहे आणि एक मॅग्नेट घेतलेला आहे. या ठिकाणी काय करायचं आपल्याला, मोशन ऑफ मॅग्नेट टुवर्ड्स अ लूप, म्हणजे हा मॅग्नेट आहे आणि हा इलेक्ट्रिकल लूप आहे. या लूपकडे या मॅग्नेटची मोशन दाखवायची, एकदा टुवर्ड्स द लूप आणि अवे फ्रॉम द लूप. ठीक आहे, बघूया याच्यामध्ये. कन्सिडर अ नॉर्थ पोल ऑफ मॅग्नेट मुव्हिंग टुवर्ड्स अ कंडक्टिंग लूप. हा लूप आहे, या लूपकडे हा मॅग्नेट आणायचा आहे, याचा नॉर्थ पोल.
as the magnet is moved towards the loop, a current is induced in the loop. This current produces a magnetic dipole. बघा काय झालं इथं, जसं आपण नॉर्थ पोल याच्याकडे आणलेला आहे कुठं, या मॅग्नेटिक या इलेक्ट्रिक लूपकडे, तसा याच्यामध्ये इथं करंट तयार होतोय. The dipole is oriented in a such a way that it opposes the motion of the magnet. Thus the north pole of loop must face the north pole of magnet so as to repel it. आता या ठिकाणी काय झालंय बघा, या ठिकाणी इथं एन पोल आणि इथं एस पोल जनरेट झालेला आहे. कशामुळं, मॅग्नेट आहे, मॅग्नेट कुठं आणलाय, या लूपकडे आणलाय. या ठिकाणी हे सेंटेन्स काय सांगताय, द नॉर्थ पोल ऑफ द लूप मस्ट फेस द नॉर्थ पोल ऑफ मॅग्नेट सो ॲज टू रिपेल इट. म्हणजे नॉर्थ पोल आणि नॉर्थ पोल काय होतील, रिपेल होतील. म्हणजे याची डायरेक्शन कशी असेल, आउटवर्ड. द कर्ल्ड लाईट हँड रूल फॉर मॅग्नेटिक फील्ड will provide the direction of induced current in the loop. याच्यामध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड किंवा डायरेक्शन ऑफ करंट कशाने दाखवतोय, बाय युजिंग राईट हँड रूल. If the magnet is pulled away from the loop, a current will again be induced in the loop such a way that dipole of loop and magnet attract towards each other and the induced current in the loop will flow in the clockwise direction. म्हणजे एका केसमध्ये काय झालंय, हा मॅग्नेट या लूपकडे आणलाय, त्यावेळेस करंटची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज होती, आणि ज्या वेळेस मॅग्नेट इकडून इकडं नेलाय त्यावेळेस करंटची डायरेक्शन काय असेल, क्लॉकवाईज असेल. म्हणजे दोन्ही केसमध्ये मॅग्नेट याच्याकडे आणा किंवा याच्यापासून दूर न्या, तर आपल्याला काय मिळेल, डायरेक्शन ऑफ करंट प्रेझेंट असेल.